नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर सांगली रस्त्यासाठी अंकली ते चोकाकची मोजणी पूर्ण आठवड्यात देणार अहवाल. कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166च्या चोकाकची अंकली विभागाच्या भूसंपादनासाठी 4 पट मोबदला देण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर अवघ्या 6 दिवसात नागपूर रत्नागिरी महामार्गाअंतर्गत येणाऱ्या अंकली ते चोकाकपर्यंतच्या गटांची मोजणी पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्र, बाधित होणारे शेतकरी, खातेदार यांची सविस्तर माहिती असलेला अहवाल आठवड्याभरात सक्षम प्राधिकरण, महामार्ग प्राधिकरण व भूसंपादन विभागाला दिला जाणार आहे. त्यानुसार आदेश होऊन बाधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गाअंतर्गत अंकली ते चोकाकपर्यंतच्या रस्त्यासाठीची अधिसूचना उशिरा निघाल्यानं बाधितांना फक्त 2 पट मोबदला देण्याचा निर्णय झाला होता. त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. 2 वर्षाच्या लढ्यानंतर आठवड्यापूर्वी राज्य शासनाने 4 पट नुकसान भरपाईचा निर्णय दिला. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय झाल्यानंतर तातडीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 6 दिवसात बाधित होणाऱ्या जमिनी मोजणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या मोजणीसाठी हातकणंगलेमध्ये 7 तर शिरोळमध्ये 7 टीम करण्यात आल्या होत्या. या टीमनं मोजणी पूर्ण केली असून या दोन्ही ठिकाणच्या कार्यालयात मोजणी अहवाल तयार केला जातो. त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र किती असेल याची नेमकी आकडेवारी समजेल. नकाशाचा संयुक्त भूसंपादन मोजणी अहवाल यासह कृषी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्वच्छता व पाणीपुरवठा अशा विविध विभागांचे अहवाल तयार केले जातील. हे अहवाल भूसंपादन क्रमांक 12 महामार्ग प्राधिकरण यांना दिले जातील. सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत आदेश होऊन बाधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल.